नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, आता तुम्हाला असा एरर येत आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नाही आणि जी डिसेंबरमध्ये केवायसी होती ती झाली नाही आणि त्यांनी आता जानेवारी पासून केवायसी करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना डिसेंबर, जानेवारी किंवा नोव्हेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे मिळाले नाही. काही लाडक्या बहिणींना एका महिन्याचे पैसे मिळाले आहेत, तर बाकीच्या महिन्याचे जे पैसे आहेत ते आणखी मिळाले नाही. आता याच्यावरती सोल्युशन काय आहे? आणि जर तुम्ही ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ते पुन्हा एकदा जर केवायसी करायला गेल्या तर त्यांना हा एरर येत आहे, जसं की हा आधार क्रमांक ही केवायसी दुरुस्त यादीमध्ये नाही असा एरर येत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हा एरर का येत आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय आहे आणि याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती काय करावी लागणार आहे आणि ई केवायसी तुम्हाला 100% सक्सेस कशी करायची आणि 1500 रुपयाचा हप्ता कसा मिळवायचा आहे याबाबतची सर्व माहिती तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकता हा आधार क्रमांक ई केवायसी यादीमध्ये नाही. तर असं जे एरर येत आहे म्हणजे तुमचा आधार क्रमांक सध्या ई केवायसी दुरुस्ती म्हणजेच करेक्शन लिस्ट मध्ये समाविष्ट नाही. आता ह्या ज्या माहिती आहे ही थोडी तुम्हाला समजून घ्यावी लागेल, सविस्तर समजून घ्यावी लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला काही शब्द हे कळणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघायचा आहे. त्यामुळे त्या सिस्टम मध्ये जो OTP आहे तो पुढे जात नसतो आणि असं काही एरर येत असतं. हा नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि काय हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला दर्शवत असतो. आता जाणून घ्यायचं म्हणजे आता इथं मी तुम्हाला काही पॉईंट मध्ये सांगितलंय नेमकं काय कारण असू शकतं. आता तुमची ई केवायसी आधीच पूर्ण झालेली असेल त्यामुळे दुरुस्त यादीत नाव नाही. आता भरपूर जणांचं असं आहे पण त्यांना हप्ता नाही मिळाला, तर याच्यावरती पर्याय काय हे तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटणार आहे. आता तुमचा अर्ज मंजूर आहे, रिजेक्ट अवस्थेत आहे, फक्त दुरुस्ती आवश्यक असल्यास लाभार्थ्यांना ही लिंक लागू होत असते. आधार नंबरची योजनेची लिंक ही नाही. जे अर्ज करताना वेगळा आधार नंबर आहे तो जर वेगळा वापरला असला त्यामुळे पण असं जे एरर आहे ते येत असतं आणि सर्व्हरमध्ये काही अपडेट तांत्रिक अडचणी असल्या तरी येऊ शकतं. तुम्हाला ही केवायसी एखाद्या वेळेस लेट म्हणजेच रात्रीच्या वेळी करून बघायची आहे मोबाईलवरतून. आता थोडं खाली आल्यानंतर आता इथं तुम्ही पात्र यादीत नाही म्हणजेच लिस्टमध्ये तुमचं नाव नाही. आता याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर तुमची अर्जाची स्थिती आहे ती तुम्हाला तपासायची आहे. आता ही स्थिती कुठं चेक करणार, तर त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथं जायचं आहे, लॉग इन करायचं आहे, तुमचा अप्रूव्हल मध्ये अर्ज आहे का ते चेक करा. तुमचा अप्रूव्हल मध्ये अर्ज हा नसणारच आहे. तुमचा अर्ज हा पेंडिंग किंवा रिजेक्ट या दोन्ही ऑप्शन मध्ये असू शकतो. त्याच्यानंतर ग्रामसेवक किंवा सेतू येथे पण चौकशी केली तरी तुम्हाला कळल्या जाईल किंवा जवळच्या सायबर कॅफे CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही हे त्यांच्या सिस्टमद्वारे चेक करू शकतात. आता आधार व मोबाईल नंबर लिंक हे तुम्हाला तपासायचं आहे. आधारला मोबाईल नंबर लिंक बरोबर आहे का, त्याच्यावरच OTP जात आहे का हे चेक करा. आणि जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला हा एरर येऊ शकतो. आता नवीन ई केवायसी सुरू आहे का ते तपासा. कधी कधी शासन नवीन टप्प्यात ई केवायसी सुरू करते. जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर अधिकृत घोषणा येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. त्यानंतर तुमची जी ई केवायसी आहे म्हणजेच भरपूर जणांना असा काही प्रॉब्लेम आहे, जेव्हा पण अपडेट येईल तुमची ई केवायसी पुन्हा एकदा चालू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.